प्रयागराजमध्ये मार्केटिंगपेक्षा श्रद्धाळूंच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज. संजय राऊत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील आणि त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी संबंधित मंत्र्यांनी पक्षाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मताच्या लाखो श्रद्धाळू व्यवस्था करावी, त्याकडे लक्ष द्यावे. आज अनेक भाविकांचे प्राण गेले. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्षात ठेवून आहेत म्हणजे काय, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय, ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का, असा संतप्त सवाल खासदार संजय राऊत यांनी प्रयागराज येथील चेंगराचेंगरीनंतर मुंबई येथे पत्रकार परिषद घेताना उपस्थित केलाय. अनेक लोक श्रद्धाळू हे रस्त्यावर झोपून त्यानंतर स्नान करायला गेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था केली आहे का, असे देखील राऊत म्हणाले. प्रयागराजला जे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक कसे येत आहेत आणि त्या कोट्यावधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केलेली आहे, अशा प्रकारचं ज्याला मार्केटिंग म्हणतो, राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकार करत होतं. त्यात चुकीचं काही नाही. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही. ज्याची श्रद्धा आहे, आस्था आहे, ते वर्षानुवर्ष कुंभला जातात. मग नाशिकचा कुंभ असेल, प्रयागराज असेल, कोट्यावधी लोकांचे आकडे रोज दिले जातात. इतके कोटी आले, तितके कोटी आले. आज कल भी दिया, कालही दिले होते. इतक्या कोटी लोकांना आम्ही पाहत होतो. सामान्य माणसाला 10-10 किलोमीटर, 15-15 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा ज्या आम्ही पाहत होतो आपल्या माध्यमातून, की तेथील व्यवस्थेवर लोक खुश नाहीये. शेवटी आज दुर्दैवानं चेंगराचेंगरी झाली, माणसं तुडवली गेली, शेकडो लोक जखमी आहेत आणि 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले कुंभमेळ्यात. स्वतः गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले. तेव्हा आम्ही लवाजमा पाहिला आणि सगळं तो काळ, संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला. म्हणजे त्या काळात लोकांची अव्यवस्था झाली. संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला. जेव्हा जेव्हा असे व्हीआयपी जात आहेत त्या वेळेला साधारण 1 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी. त्याचाही हा परिणाम असतो. लोक तेवढे बाहेर असतात, तुंबलेले असतात. या सगळ्याचा जर परिणाम पाहिला तर मी इतकंच सांगेन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील तर त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या, हे जे श्रद्धाळू आहेत, लाखो श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का, जे रस्त्यावर झोपले आहेत. आपण पाहिलं असेल की व्यवस्था केली आहे, लोक रस्त्यावर झोपतायत. अनेक महिला मी पाहिलं की खुल्या सडकेवर, फुटपाथवर, रस्त्यावर झोपून कुंभ स्नानाला गेलेले आहेत. मग कोणती व्यवस्था आपण केली? 1954 साली तिकडे जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा. स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी दौरा केला. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते असं माझी माहिती आहे. इतर सुद्धा त्यांनी व्यवस्था केल्या होत्या आणि त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता. त्यांनी धर्मशास्त्र बरं का यानुसार लोकांना सुविधा मिळाव्यात त्यासाठी कुंभचं आयोजन व्यवस्थापन केलं. अखिलेश यादव असताना जो कुंभमेळा झाला त्याची व्यवस्था सगळ्यात उत्तम होती असं आज येणारे कुंभस्नानास येणारे सगळे आमचे
श्रद्धाळू सांगतात की अखिलेश यादव असताना कुंभमेळ्याची व्यवस्था ही सर्वोत्तम होती. या सगळ्या व्यवस्थापन संकल्पनेत इतर पक्षाच्या लोकांनाही उत्तर प्रदेशमधला सहभागी करून घेतला असतं, त्यांचा अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती. पण श्रेयवाद, आम्हीच हिंदुत्ववादी, कुंभ आम्हीच करू शकतो, हा श्रेयवाद जो आहे, या श्रेयवादातून लोकांना प्राण गमवावे लागतात. राऊत साहेब, पण इतक्या संख्येने म्हणजे कोट्यवधी भाविक तिकडे येणार हे पाहता असा अपघात होईल अशी शक्यता किंवा अंदाज असतो. तर अशा वेळेस तुम्ही आज जो अपघात झालाय त्यासाठी स्थानिक राज्य सरकार आणि पर्यायाने केंद्र सरकार हे सगळेच जबाबदार आहेत. 10,000 कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं. 10,000 कोटीपेक्षा जास्त, 10,000 करोड, मोर दॅन 10,000 करोड तिथे खर्च करण्यात आला. त्याचं ते 10,000 कोटी तिथे प्रत्यक्ष दिसत नाहीयेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कोविड काळामध्ये कोविड सेंटर असतील, खिचडी वाटप असेल, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण कुंभमेळ्यामध्ये 10,000 कोटीच्या वर कुठे खर्च झाले, पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला, लोक का मेले, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे, यासाठी मुलुंडच्या पोपटलालने जायला पाहिजे तिकडे प्रयागराजला आणि विचारायला पाहिजे प्रश्न, 10,000 कोटी रुपये कुठे गेले, कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले, लोक का मरण पावली, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, हा जरा आम्हाला उत्तर द्या ना. राऊतसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आता 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे त्यांच्या खात्यासंदर्भातल्या बैठकांसाठी आहेत, तर फडणवीस हे 3 दिवस दिल्ली निवडणुकीमध्ये प्रचारासाठी तिथे गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वारावर टाकून नेहमीच फिरत असतात. आधी डावसला होते, आता दिल्ली प्रचारासाठी गेलेत, उद्या अन्य कुठे जातील. आपण महाराष्ट्राची काही जबाबदारी आपल्या शिरावर पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण आता असं आहे की शेवटी ते स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल. फडणवीसांना जायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या विजयाचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर त्यांनी दिल्लीमध्ये वापरायचं ठरवलं असेल तर प्रचार कशाला पाहिजे. भाजपला प्रचार करण्याची गरजच नाही, बूथवर जायची गरज नाही. पण दिल्ली हे लहान राज्य आहे, केंद्रशासित आहे, त्याच्यामुळे कदाचित ते दयाबुद्धीनं वेगळा विचार करू शकतात. सत्ता स्थापन होऊन अजून 2 महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 1-2 महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर 3 महिन्यांनी लावणार आहे. नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे, इथेही मी जनता दरबार लावणार आहे. त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीय दृष्ट्या त्याच गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला.